नमस्ते मुलांनो, आज आपण सेतू अभ्यासमधील इयत्ता 7वी चाचणी क्रमांक 3 विषय मराठी ही प्रश्नपत्रिका आपण आज अभ्यासणार आहोत। या ठिकाणी मी मार्गदर्शक म्हणून तुम्हाला माझी भूमिका असणार आहे। तुम्ही स्वतःच्या मनाने जास्तीत जास्त ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 दिवस 31 ते 44 गुण 30। प्रश्न पहिला, खालील चित्राचे निरीक्षण करून दिलेल्या मुद्द्यावर तुझे मत व्यक्त कर। या ठिकाणी चित्र दिलेले आहे बघा आणि त्यात मुद्दे दिलेले आहे। पहिला मुद्दा आहे व्यवसाय, दुसरा चित्रातील परिसर, तिसरा चित्रातील संभाषण, चौथा आहे चित्रातील व्यवसायाचा जिल्हा, पाचवा आहे समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी। हे सर्व चित्र पाहून तुम्ही सांगायचे आहे। उत्तर बघा, पहिला व्यवसाय, उत्तर मासेमारी। दुसरा मुद्दा आहे चित्रातील परिसर, उत्तर आहे समुद्र किनारा। तिसरा चित्रातील संभाषण, मुलगी म्हणते काका तुम्ही काय करत आहात? कोळी म्हणतो बाळा मी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकणार आहे। मुलगी तुम्ही दररोज येथे मासे पकडण्यासाठी येता का? कोळी होय, मी दररोज या ठिकाणी मासे पकडण्यासाठी येतो। यामध्ये तुमच्या मनाने आणखीन तुम्हाला काही वेगळं संभाषण करू शकता। इथे मुलगी आणि आणखीन तुमच्या मनाने त्याचे जे संवाद आहे ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। चौथा आहे चित्रातील जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। पाचवा मुद्दा आहे समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी, मासे, खनिज तेल, शंख, शिंपले इत्यादी। प्रश्न दुसरा, ऐक व लिही। शिक्षकांनी जोडाक्षरयुक्त 2 ओळी श्रुतलेखनासाठी सांगाव्यात। आता इथे मी वेगळ्या ओळी घेतलेल्या आहेत। तुमचे शिक्षक जे तुम्हाला ओळी सांगतील तेच तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे। मी येथे फक्त नमुना दाखल या ठिकाणी 2 ओळी लिहिलेल्या आहेत। परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो। प्रश्न तिसरा, कोडे पूर्ण करा। इथे उभे शब्द दिलेले आहेत। क्रियापदाचा एक प्रकार, उभा बघा सहाय्यक। दुसरा उभा शब्द आहे प्रश्नार्थक सर्वनाम। काय, आडवा शब्द खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण। आडवा शब्द बघा महाकाय। दुसरा आहे खाशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत? इथे क वरून सुरुवात आहे, तर ते कुस्ती अशासाठी प्रसिद्ध आहे। कुस्तीला कलाजंग असेही म्हणतात। या ठिकाणी इथे आडवा शब्द कसरत हा सुद्धा शब्द होऊ शकतो की खाशाबा जाधव हे कसरतीसाठी प्रसिद्ध आहेत। तसेच कुस्तीचा कलाजंग या शब्दासाठी हा शब्दसुद्धा त्या ठिकाणी बसतो। प्रश्न चौथा, दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून लिहा। गुण 2, रिमझिम रिमझिम पाऊस धारा, टप 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 पडती गारा किंवा जोरात आला सोसाट्याचा वारा। अशा कुठलीही ओळ वरच्या ओळीशी तुम्ही यमक जुळणारी एक शब्द तयार करायची। तर धारा, गारा, वारा अशा प्रकारे आपण ओळ तयार करू शकतो। प्रश्न 5वा, पुढील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा। गुण 2, काही सांगू नका, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले, साहेब म्हणाले। आता खाली बघा विरामचिन्ह देऊन वाक्य पुन्हा लिहिलेले आहे। काही सांगू नका, यानंतर असली मुले कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले, साहेब म्हणाले। अवतरण चिन्हांचा वापर केलेला आहे, प्रश्नचिन्हांचा वापर केलेला आहे आणि हे वाक्य आपण पूर्ण लिहून काढायचं आहे।
प्रश्न 6वा. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर शाळेत पहिल्या दिवशी कोणाशी व काय बोलणार याची कल्पना करून संवाद रूपात लिही. शिक्षकांनी मुलांना 10 ओळीचा संवाद लिहिण्यास सांगावा. गुण 3. इथं मी हा एक संवाद लिहिलेला आहे, तो तुम्ही पहा. राजू, आपण आज खूप दिवसांनी शाळेत आलो. संजू, हो, मला शाळेची खूप आठवण येत होती. राजू, कोरोना काळात घरात राहून राहून मला खूप कंटाळा आला होता. संजू, मला पण वाटत होते कधी एकदाची शाळा सुरू होते. राजू, हो, आता आपल्याला परत पहिल्यासारखे शाळेत एकत्र खेळता शिकता येईल. संजू, हो, आता सगळे मिळून खूप मजा करू. हा इथे मी असा संवाद दिलेला आहे, पण तुम्ही आणखीन वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळा विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी संवाद लिहू शकता आणि तुम्ही ती कल्पना करू शकता की ते मुलं काय बोलत असतील आणि अशा प्रकारे तुम्ही तो व्यवस्थित लिहून काढा. प्रश्न 7वा. पुढील वाक्यांचे काळ बदलून लिही. गुण 2 दिलेले आहे. इथे बघा दिलेला आहे. जॉन जेवत आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण भूतकाळ करायचा. आणि खूप पाऊस पडेल, या ठिकाणी त्या वाक्याचा आपल्याला करायचा आहे साधा वर्तमान काळ. उत्तर जॉनचे जेवण झाले होते. खूप पाऊस पडतो. प्रश्न 8वा. दवाखान्यात दिसणाऱ्या कोणत्याही 2 सूचना लिहा. गुण 2. एक लिहिलेले बघा, चप्पल बाहेर काढा, कृपया शांतता राखा, कृपया आपला फोन बंद ठेवा, रुग्णांसोबत केवळ एका नातेवाईकाने आत यावे. अजून आपल्याला आणखीन काही सूचना आठवतील. स्वच्छता राखा. अशा प्रकारे सूचना लिहा. खालील वाक्यातील चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिही. मी येणार होते, परंतु माझी बस चुकली. या ठिकाणी चुकीचा शब्द दुरुस्त करून लिहायचा आहे. आता या ठिकाणी परंतु ह्या तला दुसरा उकार आहे, आपल्याला इथे पहिला उकार हवा आहे. मी येणार होते, परंतु माझी बस चुकली, म्हणजे इथं चुकीचा शब्द होता परंतु. प्रश्न 9वा. खालील जाहिरात वाचून सोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण 4. स्वच्छ भारत, सुंदर भारत, कागदी पिशवी, त्याचे वैशिष्ट्ये, स्वस्त आणि टिकाऊ, आकर्षक रंग, लहान मोठ्या आकारात उपलब्ध, 100% पर्यावरणपूरक, आजच खरेदी करा, 100 पिशव्यांवर 40% सूट, ठिकाण सारसबाग, पुणे. या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे, त्याच्यावरून काही प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, जाहिरातमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे कोणत्या शब्दावरून समजते. दुसरा आहे, स्वच्छतेसंबंधी एक घोषवाक्य तयार करा. तिसरा प्रश्न आहे, 40% सूट म्हणजे 100 रुपयावर किती रुपयांची सूट मिळेल. चौथा, पर्यावरणपूरक अशा आणखीन कोणत्या प्रकारच्या पिशव्यांचा वापर आपल्याला करता येईल. पहिला प्रश्न, जाहिरातमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहे हे कोणत्या शब्दावरून समजते. उत्तर, पर्यावरणपूरक. दुसरा प्रश्न, स्वच्छतेसंबंधी एक घोषवाक्य तयार करा. उत्तर, स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण. तिसरा प्रश्न, 40% सूट म्हणजे 100 रुपयावर किती रुपयांची सूट मिळेल. उत्तर, 40 रुपयांची सूट मिळेल. चौथा प्रश्न, पर्यावरणपूरक अशा कोणत्या पिशव्यांचा वापर करता येईल. उत्तर, कापडी पिशव्या, किंवा आपण कागदी पिशव्यांचा सुद्धा आपण पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर आपल्याला करता येईल. सध्या बघा, मेडिकलवाले किंवा किराणा दुकानामध्ये काही लोक कागदी पिशव्यांचा सुद्धा वापर करताना आपल्याला दिसून येतो. प्रश्न 10वा, दिलेल्या चित्रावरून गोष्ट तयार करून लिही. गोष्टीला योग्य शीर्षक दे. गुण 5. शिक्षकांनी मुलांना दिलेल्या चित्राच्या आधारे 10 ते 12 ओळींमध्ये गोष्ट लिहिण्यास सांगावी. या चित्रामध्ये एक आजी आपल्या 3 नातवंडांना गोष्ट सांगत आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.
कोणतीही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तुम्ही शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट आठवायची आणि या ठिकाणी लिहायची. मी एक नमुना दाखल या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. शीर्षक आहे प्रयत्न हाच परमेश्वर. दुपारची वेळ होती. मुलांनी आजीला गोष्ट सांगण्यासाठी हट्ट केला. मुलांचा हट्ट बघून आजीने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पावसाळ्याच्या दिवसात एक शेतकरी बैलगाडी घेऊन जात होता. वाटेत चिखल होता. गाडीचे चाक चिखलात रुतून बसले. गाडी पुढे जाईना ते पाहून तो शेतकरी गाडीतच बसून देवाची प्रार्थना करू लागला. देवा, धाव धाव, माझी गाडी चिखलातून बाहेर काढ. त्याची हाक ऐकून देव तेथे आला. पाहतो तो काय, तो शेतकरी गाडीत आरामात बसला होता. देवाला हाका मारित होता. देवाला राग आला. तो शेतकऱ्याला म्हणाला, मूर्खा, तू आळसाचा डोंगर दिसतोस. आपले संकट दूर करण्यासाठी स्वतः काहीच प्रयत्न करीत नाहीस. खुशाल गाडीत बसला आहेस. अगोदर खाली उतर. सगळी शक्ती पणाला लावून चाक ढकल, मग मी तुला मदत करीन. मी अशा लोकांना कधीही मदत करत नाही. जे स्वतः प्रयत्न करतात त्यांनाच मी मदतीचा हात देतो. त्या शेतकऱ्याने खाली उतरून मोठ्या प्रयत्नाने चाक ढकलले. त्याच क्षणी गाडी चिखलातून बाहेर आली. प्रयत्न हाच देव आहे हे कळून चुकले. अशा प्रकारे तुम्ही छान गोष्ट तयार करा आणि लिहा. हीच गोष्ट लिहू नका, तुम्ही स्वतः दुसरी गोष्ट या ठिकाणी लिहा आणि प्रयत्न करा. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.